नमस्कार माझ्या युवक बांधवांनो, आज खरं तर युवकाविषयी बोलत असताना या माझ्या गावातल्या माझ्या महाराष्ट्रातल्या युवकाने या समाजामध्ये या देशामध्ये आपण कोणाचा विचार घेऊन जायला पाहिजे, कोणाच्या विचारांनी या माझा गावचा या देशाचा भविष्य सुधारता येईल. आपल्या आयुष्यामध्ये गुरु कुणाला मानलं पाहिजे आणि एखाद्या व्यक्तीला गुरु मानत असताना तो व्यक्ती हा पारदर्शकता असणं आवश्यक आहे. त्याला कुठलं व्यसन असू नये, त्याच्यावरती कुठलाही पद्धतीचा डाग असू नये. जो या समाजासाठी या देशासाठी समर्पित भावनेने या गावचा उद्धार करेल, या देशाचा भविष्यासाठी जो चिंता करेल, अशा व्यक्तींना आपला गुरु मानणे अत्यंत आवश्यक आहे. बंधूंनो, माझ्या युवकांना सांगायचं आहे एकच, आपल्याला हा देश घडवायचा असेल, हा गाव घडवायचा असेल, हा समाज घडवायचा असेल, तर त्यासाठी प्रत्येक युवकांनी किंवा युवतींनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यामध्ये शिक्षण का घ्यावा, कशामुळे घ्यावा आणि शिक्षणामध्ये आपल्या जीवनामध्ये कुठला मोठे बदल घडतात. आपल्याला शिक्षण घेत असताना शिक्षण म्हणजे 10वी 12वी किंवा डिग्री दाखवण्यासाठी नव्हे, तर त्या शिक्षणामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कसं बदल घडवता येईल. आणि त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने शिक्षण घेतलं त्या शिक्षणाच्या जोरावरती आपल्या गावामध्ये आपल्या समाजामध्ये कसं परिवर्तन करता येईल, यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेणं आवश्यक आहे. असं या समाजामध्ये प्रत्येकजण शिक्षण घेत असताना स्वतःच्या लालसासाठी शिक्षण घेणं म्हणजे नोकरी करणं, शिक्षण घेणं म्हणजे सरकारी नोकरी करणं, चांगलं शिक्षण म्हणजे चांगल्या कंपनीत नोकरी करणं, हे एवढंच नाही मित्रांनो. चांगलं शिक्षण यासाठी घ्यायचं आहे, आपल्याला समाज घडवायचा आहे, आपल्याला गाव घडवायचं आहे. आणि त्या गावाबरोबर आपल्या गावातील असलेल्या त्या प्रत्येक युवकासाठी एक नवीन रोल मॉडेल, एक नवीन आदर्श तुमच्या आमच्या माध्यमातून उभा करायचा आहे. म्हणून प्रत्येक युवकांनी चांगलं उच्च शिक्षण घेतलाच पाहिजे, यात मला शंका नाहीये. म्हणून माझ्या प्रत्येक युवकांना विनंती आहे की चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं शिक्षण घ्या. शिक्षण घेत असताना त्याग द्या. शिक्षण घेत असताना एखाद्या गोष्टी आपल्याला आवडेल, एखाद्या गोष्टी न आवडेल, त्याच्यावरती जास्त विचार न करता आपला येणाऱ्या काळामध्ये ड्रीम प्रोजेक्ट काय आहे, 10 वर्षानंतर आपण या समाजामध्ये कसं असलं पाहिजे, आपला रोड मॉडेल काय असला पाहिजे, या प्रत्येक गोष्टीवर युवकांनी विचार करून आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षण घेत असताना आपल्या समाजामध्ये समाजाच्या जे काही रूढी परंपरा आहेत ते तोडून या देशासाठी झटणाऱ्या जे क्रांतीवीर आहेत, शिक्षणाचं महत्त्व भारत स्वतंत्रतेच्या अगोदर ज्याने आम्हाला सांगितलं ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. म्हणून म्हणलं जातं, युवकांनी जर चांगलं शिक्षण घेतलं, जो शिक्षण हा वाघिणीचा दूध आहे आणि जो पेल तो डळकाळी मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जास्तीत जास्त आपण युवकांनी
अभ्यासाकडे वळावं आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या समाजामध्ये कसं परिवर्तन घडता येईल यासाठी प्रत्येकाने अभ्यास करणं हा गरजेचा आहे. म्हणून मित्रांनो, चांगलं शिक्षण घ्या. म्हणून लोकमान्य टिळकाने म्हणले, अतिविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना नीती गेलं. अविद्येने या देशात एवढा अनर्थ केलं. म्हणून त्या अविद्येला सोडून विद्येच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट असा शिक्षण घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाचा, आपल्या परिसराचा, आपल्या समाजामध्ये आपल्याला काय बदल करता येईल का या विषयावरती आपण चिंतन मंथन केलं पाहिजे. आणि प्रत्येक युवा हा व्यसन सोडून देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि एक चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं शिक्षण घेऊन आपण आपल्या समाजामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं परिवर्तन आपल्याला करता येईल आणि आपला गाव, आपला समाज, आपला परिवार कसा सुखी करता येईल या गोष्टीवरती तुम्ही नक्की भर द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा माझ्या युवकांनो, हा देशाचा रक्षण करायचा असेल, या देशासाठी काहीतरी वेगळं करण्याचा तुमच्या मनामध्ये विचार असेल, त्यासाठी एक चांगलं शिक्षण घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला विश्वास आहे तुम्ही एका चांगल्या शिक्षणाच्या माध्यमातून माझा या देशाचा, या गावचा, या राज्याचा एक चांगला व्यक्ती बनू शकता, एवढं मी तुमच्या समोर अशा अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद.